ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरीनं श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आहे, उपदेशपर अभंग आहे. तर तो आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेद. आज प्राप्त प्रसंगी आज भागवत एकादशी निमित्त हा जो कीर्तन सोहळा जो आयोजित केला विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये आणि या संस्थेचे अध्यक्ष पवार सर आहेत, पारे मामा आहेत आणि ज्यांच्या मला सेवा मिळाली ते भागवत महाराज पाटील त्यांनी सांगितलं की पारे मामांना आणि हे संस्थेचे अध्यक्ष आहेत यांना सेवा द्या. तर त्या अनुषंगाने ही मला सेवा मिळालेली आहे. आजचं भागवत एकादशीच्या निमित्ताने जी सेवा मिळाली आहे तर त्या एकादशीचं महत्त्व आहे. स्मार्त योगिनी एकादशी आहे त्या आणि त्या एकादशीच्या अनुषंगाने हा उपदेशपर मी अभंग घेतलेला आहे. विठ्ठल आजच्या कीर्तनरूपी सेवेला जे महाराज आहेत आपल्याकडे गणेश महाराज बांगर आहेत की नव युवा कीर्तनकार आहेत ते आनंदीला शुक्ल बांगर महाराज आहेत, हरिभक्त परायण वैजनाथ महाराज आहेत, हरिभक्त परायण आपले धनवट महाराज आहेत, तहसीलदार आहेत ते निवृत्त, शिवदास पुणे महाराज हरिभक्त परायण ते पण कीर्तनकार आहेत, ॲडव्होकेट तात्यासाहेब भोसले उच्च न्यायालयात नोकरी करतात ते पण आलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्या शिवबिंग सिद्धार्थ जलतर तलावाचे जे कोच आहेत ते अजय हरिभक्त परायण अजय दाभाडे सुद्धा आलेले. त्यानंतर आमच्या सोयगाव कोर्टातले कोर्टाचे अधीक्षक आहेत ते पण इथं आलेले आहेत. हरिभक्त परायण मुळे महाराज इथं आलेले आहेत आणि त्यानंतर जे आहेत की आपले पवार महाराज संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि मृदंगाचार्य आहेत आणि व्हिडिओ शूटिंग जे करत आहेत ते जयस्वाल महाराज आहेत ते पण छान करत आहेत. माझे धर्मपत्नी इथं आहेत, सासूबाई आहेत, माझे भाऊजे इथं आलेले आहेत आणि हे सगळं परिवार आहे. आज फक्त असं झालं की आज वारीला सगळे आपले वारकरी मंडळी बरेच गेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा बरेच आपले मुलं तिथं आषाढी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांचं मृदंगाचार्य आहेत, गाळकरी आहेत, विनयकरी आहेत, या सर्वांना मी नतमस्तक करून कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आणि म्हणून की एकादशीचं महत्त्व काय आहे अभंगाचं निरूपण करण्याच्या अगोदर हे आपण केलं पाहिजे. आज कथा गावचं कीर्तन सोहळा जो आयोजित केला आहे तर योगिनी स्मार्त एकादशी आहे आणि भागवत एकादशी आहे. तर योगिनी स्मार्त एकादशी कोण करतात की जे साधू संत आहेत,
जे संन्यासी आहेत आणि जे तपस्वी आहेत, तर ते की ज्यांचा जे वेदांचा अभ्यास आहे, पुराणांचा अभ्यास आहे, तर ते स्मार्त योगिनी एकादशी करतात. आणि बाकीचे आपले वारकरी मंडळी आहेत जे आपण संसारामध्ये आहोत, तर ते मात्र भागवत एकादशी करतात. आणि स्मार्त एकादशीच्या अनुषंगाने स्मार्त योगिनी एकादशीचं महत्त्व काय आहे ते मी थोडक्यात इथं सांगणार आहे. विठ्ठल धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की देवा मला हे एकादशीचं योगिनी स्मार्त एकादशीचं महत्त्व सांगा. भगवान म्हणाले की या एकादशीचं जो व्रत करतो तो अतिशय पुण्यवान होतो. मग ही एकादशीचं हे कळलं कसं? फार योगिनी एकादशी आहे ती केव्हापासून सुरुवात झाली, त्या एकादशीचं व्रताचं महत्त्व काय आहे? तर एका अलकापुरीमध्ये कुबेर देव हे राज्य करत होते आणि ते महादेवाचे भक्त होते. कुबेर म्हणजे सगळ्यांना माहिती की ज्यांच्यापासून आपला जे धन प्राप्त होतं, तर कुबेर हे महादेवाचे भक्त होते. आणि कुबेर महादेवाचे भक्त असताना ते मात्र दररोज त्यांची भक्ती करायचे, दररोज प्रार्थना करणार, पूजा अर्चा करणार. आणि त्यांच्या कुबेरांच्या दरबारामध्ये हेमालिनी नावाचा त्यांचा एक सेवक होता. आणि हेमालिनी काय करायचा, तर तो मानस सरोवरातून फुले तोडून आणायचा. मानस सरोवरातून तो फुले तोडून आणले आणि तो महाराजांना द्यायचा. आणि महाराज मात्र ते दररोज नित्यनेमाने महादेवाची मात्र पूजा करायची. आणि हे असं नित्यक्रमाने चाललं होतं. परंतु एके दिवशी काय झालं, हेमालिनीने मानस सरोवरातून फुले तोडून आणले. पण आणले तो घरी आला आणि तो इतका आला की घरी तो विसरून गेला जायचं. आणि विसरून गेल्यानंतर तो मात्र पत्नीच्या याच्यात तो आसक्त होऊन राहिला आणि त्याचा मात्र वासक राहिला. आणि इकडे मात्र की कुबेर महाराज आहेत, राजाधिराजे आतापर्यंतचे, ते मात्र सकाळची वेळ संपली, पूजेची वेळ संपली, दुपार झाली, पण तरी हे आपला पट्टा काय आपण एक सेवक काय आलेला नाही हेमालिनी. मग हे प्रचंड चिडले. ते म्हणजे आत्ताची आत्ता यांना मालिना दरबारात हजर करा. हजर केल्यानंतर तो सेवकांना त्यांच्या सांगितलं आणि तो हजर झाला. हजर झाला तर काय केलं असतं त्याचं स्वागत? कुबेरांनी काय स्वागत केलंय? अरे म्हणजे दुष्ट चांदाळा म्हणे, तुला थोडी अक्कल नाही की तू हे करत असताना तू घरी थांबलास म्हणले. आणि इथं मात्र मी भगवंताचा तो अपमान केला असतो. जे देवाचा देव महादेव आहे, एवढी मी पूजा करत होतो त्याचा तो अपमान केला. आणि त्यांच्या सेवकाने सांगितलं की पत्नीच्या तो कामवासनेत तो गुंतला होता. आणि त्याच्यामध्ये प्रचंड क्रोधांनी झाला. कुणाचा? कुबेर देवाचा. काय केले असेल त्याचं, काय शिक्षा काय केली असेल, सेवा केली असेल काय त्याची. म्हणजे त्या क्रोधाने त्यांनी मग शाप दिला कोणाला? हेमालिनीला. अरे तू जर पत्नीच्या याच्यात तर मला जर देवपूजा सोडून तर भगवंताचा अपमान झाला आहे, तर तुला कोण होऊन आणि तू पत्नीपासून विभक्त होशील आणि तू निघून जात चालता होतो. विठ्ठल तर हे झाल्यानंतर त्या कुबेरांचा शाप मिळाल्यानंतर त्याला ताबडतोब पोट फुटले. पोट झाल्यानंतर संपूर्ण अंगाचा धाव होऊ लागला, पत्नीपासून विभक्त झाला. आणि तरी काय केलं की तरी मेरू पर्वतावर गेला. तो मेरू पर्वताच्या शिखरावर गेला आणि तो इकडे तिकडे तो शोधू लागल्यानंतर तिथं मार्कंडेय ऋषी त्याला भेटले. मार्कंडेय ऋषींना बघितल्यानंतर हा मात्र थरथर कापत होता. कोण? हेमालिनी. थरथर कापत असताना ते म्हणजे तुला काय झालंय? महाराज म्हणे असं झालेलं आहे तुम्ही कुबेराचं, आणि मी आसक्त होऊन पत्नीच्या कामवासनेमध्ये मी मग्न झालो आणि माझं असा अपराध केलेला आहे, अपराध घडला आहे. आणि म्हणून मला कुबेराने शाप दिलेला आहे. अतिशय तपस्वी होते, पण त्यांना त्याचं कौतुक वाटलं की हा मात्र हेमालिनी मात्र खरं शुद्ध बोलत आहे, खरं बोलत आहे. म्हणून म्हणजे ठीक आहे म्हणे, तर मी तुला उपदेश करतो. उपदेश म्हणजे त्याच्यावर तुला पर्याय सांगतो की तुझे हे कोण राहायचे होतील आणि तू त्या शापातून मुक्त होशील. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की तू योगिनी स्मार्त एकादशीचं व्रत कर. मग त्यांनी एकादशीचं व्रत केलं आणि त्याची त्या कोडातून सुटका झाली.
म्हणजे पुणे महाराज की तो त्याच्यातून मुक्त झाल्यानंतर काय झालं की त्याचं सगळं पाप होऊन गेलं आधी झालं. म्हणजे हे एकादशीचं व्रत केल्यानंतर ही मोठमोठ्या पापातून त्याची मुक्तता होती. आणि हे जे एकादशीचं जे व्रत करतात, जे एकादशी धरतात, तर त्यांना पुण्य केवढं मिळतं? ते 1000 ब्राह्मणाचे जीव घालतात. 1000 ब्राह्मणाचे जीव घातल्याचं पुण्य जे हे एकादशीचं व्रत करतात त्यांना ते पुण्य मिळतं. विठ्ठल एवढंच नाही, त्यांना तर व्रत तर त्यांनाच नाही, पण या एकादशीचं हे जे व्रत ज्यांनी ऐकलं हे श्रवण करताना तुम्ही आपल्या सगळे बसलाय त्यांना तेवढं पुण्य मिळतं. विठ्ठल जेवढी आपण पाप केली असती, जर तुम्ही एकादशी धरली, आणि म्हणून आपण वर्षातून 24 एकादशी या एकादशी एवढं महत्व आहे की झालेलं कुठल्याही महापापातून त्याची मुक्तता होते मनुष्याची, आणि म्हणून एकादशीचं व्रत करतात. भागवत एकादशीच्या निमित्ताने आपण कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. आज सुदैवाने की निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी सोहळा आहे. निवृत्ती महाराजांविषयी सगळ्यांना माहीत आहे की निवृत्ती महाराज हे थोरले होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतलेले निवृत्ती महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई. तसे निवृत्ती महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते? निवृत्तीनाथ. बरोबर आहे नाही? आणि म्हणून निवृत्तीनाथाच्या विषयी आपण आपल्याला ते इथं त्यांच्याविषयी आपण गुण व्यक्त करणं, निवृत्ती महाराजांचा उल्लेख करणं, हे अद्याप वारकरी म्हणून एक कीर्तनकार म्हणून हे अद्याप त्यांचा जर हे जर नाही उल्लेख केला तर हे कीर्तन अपूर्ण राहील, आणि त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांनी फार मोठं कार्य केलं की ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश केलेला आहे. विठ्ठल निवृत्तीनाथांचा जन्म जो आहे 1268 ला झाला. 1268 ला जन्म झाल्यानंतर तर हे सगळे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, तो इतिहास तिथं परत रिपीट करणार नाही की निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव महाराजांच्या विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी यांना वाळीत टाकलं होतं. आणि वाळीत टाकल्यानंतर त्यांना शिक्षा दिली होती. कोण? निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर. आणि तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताला 18 मैल तुम्ही प्रदक्षिणा करा. किती मैल? 18 मैल प्रदक्षिणा करा. 18 मैल प्रदक्षिणा करता करता काय झालं? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आणि ही 4 भावंड, सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर, हे सगळे चक्र आपण प्रदक्षिणा करतोय. कुठं? देवाचा देव आदिदेव महादेव त्र्यंबकेश्वरला. आणि मग हे करता करता प्रदक्षिणा करत असताना अचानक जंगलामध्ये ब्रह्मगिरीचा वाघ आला. आता माहिती सगळ्यांना माहिती की ते वाघ आणि कोणाचा रूप कोणी घेतला तो रूप? गहिनीनाथ. हे सगळ्यांना इतिहास माहिती. Krishna
हे वेगळे झाले. आणि मात्र निवृत्तीनाथांना मात्र की या बहिणीनाथांच्या रूपाने ते गुहेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ह्या सगळ्यांची ताटातूट झाली. त्यांनी पुष्कळ शोध घेतला निवृत्तीनाथांचा, परंतु त्यांना काय ते मिळून आलं नाही. आणि म्हणून ते मग निराशपणाने परत त्र्यंबकेश्वरला आले. आणि म्हणून झालं त्यांना काय वाटलं की आता निवृत्तीनाथांना एकतर वाघाने खाऊन टाकला असेल, काहीतरी झालं असेल. आणि मग ह्याच्यात पडले, आले परत ते त्र्यंबकेश्वरला. आणि मग हे सगळे करून परत आळंदीला आले. त्र्यंबकेश्वरून आळंदीला आल्यानंतर म्हणजे मला थोडक्यात सांगायचं की आषाढी कार्तिक जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी ती आषाढी वारी सुरू केली. प्रथम जर कोणी केली असेल वैष्णवराव त्याचे आद्यगुरू आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीची वारी सुरू केली. विठ्ठल पंढरीची ज्यावेळी वारी केली की ज्ञानदेव महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई ह्या सगळ्या वारीची त्यावेळी केली, तर त्यावेळी मात्र सोबत निवृत्तीनाथ होते, कारण ते त्या गुहेतच होते. 12 वर्ष त्यांनी तपस्या केली, ह्यांना वाटले केले. आणि म्हणून तपश्चर्या केल्यानंतर गहिनीनाथांनी त्यांना उपदेश केला. उपदेश केल्यानंतर म्हणून आपण म्हणलं की आता त्यांनी अभंग घेतला की आदिनाथाचे गुरु महादेव दत्तात्रेय, मच्छिंद्रनाथ ते उपदेश कोणाला केला? गोरक्षाने उपदेश गहिनीनाथ निवृत्तीनाथ. आणि म्हणून पहिली जी गुरु परंपरा जी होती पहिल्या काळामध्ये की आपण फक्त कानामध्ये मंत्र द्यायचा, कानामध्ये मंत्र दिल्यानंतर काय म्हणते दुसऱ्याला सांगायचं नाही, कानात सांगायचा तो मंत्र. परंतु गहिनीनाथांनी ज्यावेळी निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि गहिनीनाथांनी सांगितलं निवृत्तीनाथांना की मी जो उपदेश केला आहे, मी जो गृहमंत्र दिला आहे ते तू दुसऱ्या भावंडांना सांग. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना उपदेश केला, सोपानदेवांना उपदेश केला, आणि म्हणून यांचे गुरु झाले कोण? निवृत्तीनाथ. म्हणजे बघा आपण पूर्वीच्या काळी जे होतं आपण जे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ आणि मग ज्ञानेश्वर हा जो नाथ परंपरेचा आहे. पहिले गुरु परंपरा आदिनाथ यांचे भगवान शंकर आहे, दत्तात्रेय, अशी जी गुरु परंपरा आली होती. परंतु निवृत्तीनाथांनी जो उपदेश केला ज्ञानदेवांना, आणि तुम्ही बघा की ज्ञानेश्वरमध्ये किती ओव्या येतात? 9033 ओव्या कशामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये. की ज्ञानेश्वरांनी. आणि दुसरं सांगायचं की निवृत्तीनाथांनी की संस्कृतमध्ये जी गीता होती तर गीताचा भाषांतर करायचा कुणी आदेश दिला तर तो केला निवृत्तीनाथांनी. ज्ञानदेवांना आदेश केला की तो हे त्याचं भाषांतर कर, आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. विठ्ठल ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी वारंवार निवृत्तीनाथांचा उल्लेख केला आहे त्यापैकी 9033 ओव्यापैकी 2800 ओव्या जे आहेत तर ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथाशी संवाद साधला आहे. निवृत्तीनाथाचे म्हणजे बघा त्यांचे गुरु ज्ञानदेवांनी त्यांना गुरु होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी तर असं म्हणतो की ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रामध्ये किती अख्ख्या जगामध्ये ही क्रांती केली की त्यांनी गुरु परंपरा ही गुरु परंपराचे शिष्य, गुरु आणि शिष्य परंपरा ही मोडीत काढली. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आपण बघतो वारकरी कोणाला गुरु करायला लागतो का? नाही. कुणीही फक्त आपल्यापेक्षा सिनियर आहे, तुळशी मार्गाला आणि रामकृष्ण हरी विठ्ठल बरोबर नाही. त्यांचे अभंग थोडके सुद्धा 374 अभंग आहेत निवृत्तीनाथांनी लिहिले. आणि मग त्यांनी त्र्यंबकेश्वर इथं 1297ला समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. केवळ 19 वर्षाच्या कार्यामध्ये त्यांनी फार मोठं त्यांनी कार्य केलं. आणि म्हणून निवृत्तीनाथ त्याच्यात म्हणतात की निवृत्तीनाथांना नामदेव महाराज भेटले कुठं? आळंदीमध्ये. आणि नामदेव
ते म्हणले की मला फक्त एकमेव कोण म्हटलं की नामदेव महाराजांनी मला हे केलं. नामदेव महाराजांनी म्हटल्यानंतर शक्ती नामदेव महाराजांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे निवृत्तीनाथाने, आणि म्हणून निवृत्तीनाथांचा उल्लेख करणं की त्यांनी संजीवन समाधी केली त्र्यंबकेश्वरला. देव निवृत्तियाने धैर्य तो, देव निवृत्तियाने धैर्य तो, भागवत एकादशीच्या निमित्ताने एकादशीचं महत्त्व हे का सांगणं क्रमबद्ध होतं आणि निवृत्ती महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे, आणि म्हणून कीर्तनामध्ये त्यांचं आज आपण स्तुती करणं हे फार मॅन्डेटरी, म्हणजे की हे फार अत्यावश्यक होतं, आणि म्हणून त्या अनुषंगाने त्यांची स्तुती केली. आपण आता मूळ अभंग जो आहे तुकाराम महाराजांचा मूळ अभंग जो आहे